हॅलो फ्रेंड्स, मी अनुराधा जाधव. अनुराधा रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे दाल मखनी. तर दाल मखनी कशी करायची हे आपण पाहू. तर स्टार्टिंगला मी कुकरमध्ये उडदाची डाळ शिजवून घेतलेली आहे 2 शिट्ट्यामध्ये. त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या आणि राजमा हे दोन्ही शिजवून घेतलेलं आहे. तर याला लागणारे साहित्य आपण पाहू. 2 कांदे, सांबार, 2 टोमॅटो ग्रेव्ही करून घेतलेली आहे, लसण अद्रकची पेस्ट आणि त्याला लागणारे मसाले. तर आपण पाहू की फोडणी कशी द्यायची हे आपण पाहू. तर मी गॅसवर गंज ठेवलेला आहे तेल गरम करायला. तर आता तेल गरम झालेलं आहे, आपण फोडणी देऊ याला. स्टार्टिंगला मोहरी टाकायची, तडतड होऊ द्यायची. तडतड झाल्यानंतर त्याच्यानंतर जिरं टाकायचं, ते थोडंसं लालसर होऊ द्यायचं. हे जिरं मोहरी तळली की कढीपत्ता टाकायचा. लसण अद्रकची पेस्ट, कांदा, हे लालसर होईपर्यंत आपण कलसायचं. कांदा लालसर झालेला आहे. कांदा लालसर झालेला आहे. याच्यामध्ये 2 टोमॅटोची ग्रेव्ही केलेली आहे, ते आपण मिक्स करणार आहे याच्यामध्ये. ग्रेव्ही चांगल्या प्रकारे होऊ द्यायची. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये मसाले ॲड करणार आहोत. तिखट 2 चमचे, त्याच्यानंतर मसाला अर्धा चमचा, धना पावडर अर्धा चमचा. हे मसाले मिक्स करून घ्यायचे. याचा कलरही बदलत चाललेला पाहू शकता. आता पाहू शकता तुम्ही, मसाले जे मी टाकले ते चांगले कलसल्या गेलेले आहेत आणि कलरही आलेला आहे याला. आता याच्यामध्ये कोथिंबीर टाकणार आहे मी. कोथिंबीर टाकली आहे, पुन्हा कलसून घ्यायचं आहे. कोथिंबीर टाकल्यानंतर अजूनही रंग बदलतो याचा. तुम्ही पाहू शकता मसाले, कांदा हे सर्व जे टाकले मी, तर कलर बदलला आहे याचा. चांगल्या प्रकारे कलसून झाल्यानंतर आपण जी उडदाची डाळ आता हे कलसून झाल्यानंतर आपण जे डाळ उडदाची शिजवून घेतलेले, याच्यामध्ये मी हिरव्या मिरच्या, राजमा हे टाकलेले, हे एकत्र शिजवून घेतलं. त्याच्यानंतर एकत्र शिजवून घेतल्यानंतर रईने घोटलं
आता हे जे घोटलेली डाळ आहे ते आपण याच्यात मिक्स करणार आहोत. तुम्ही या मसाल्याला कलर आलेला आहे हे पाहू शकता. आता मी डाळ मिक्स करणार आहे याच्यामध्ये. हे सर्व एकत्र करून घ्यायचं आहे. पहा, आता मी जरी याच्यामध्ये मसाले टाकलेले आहेत तरी मी वरून अजून थोडे थोडे मसाले टाकणार आहे. धना पावडर, हा मसाला, हे थोडीशी कोथिंबीर, हे पुन्हा एकत्र करणार आहे. तुम्हाला जर हे घट्टपणा जाणवत असेल डाळीमध्ये तर थोडंसं पाणी ॲड करू शकता. पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही याच्यामध्ये थंड पाणी किंवा गरम पाणीही ॲड करू शकता. तर याच्यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकणार आहे. चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आता जो कोथिंबीर उरलेला आहे तो आपण वरून टाकू. पुन्हा मिक्स करून घेऊ. आता 2 उकळी आल्यानंतर आपण गॅसला बंद करणार आहोत. तुम्ही डाळ ही घरी ट्राय करून पहा. चव चांगली लागली की मला लाईक करा. खालच्या कमेंट बॉक्समध्ये लाईक करा. धन्यवाद.